विश दिले मला विश. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. इट्स 7:46 इन द मॉर्निंग. आज आपला सकाळचा वर्कआउट स्किप झाला आहे. बट स्किप झाला आहे म्हणजे की नाही करणार असं नाही. संध्याकाळी आज आपण वर्कआउट करू. आता उठतो, आंघोळ करतो, ब्लॉग लाईव्ह करू आणि मग भेटूयात. बाय बाय. पण मस्त आल्यावाला कडक काळा चाय आहे, कारण घसा आणि कफ सर्दी झाली आहे भाई, ते काही निघत नाही. एनिवेज, हे युट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 11 ऑफ डेली व्लॉगिंग. भाई डे 11 पण आला. मला वाटत होतं की 2-3 दिवसातच आपण ठुस होऊ, बट नाही, वी आर ग्रोईंग. एनिवेज, तर आता व्लॉग लाईव्ह करायचा वेळ झालेला आहे. इकडे जाऊयात. शेड्यूल केलं होता मी, म्हटलं की थोडं लेट इकडे तिकडे झालं आवरण्यामध्ये तर त्रास नको. अँड बाय द वे गाईज, जे मी तुम्हाला बोलत असतो की प्रॉपर्टी शूट, तर त्याचा एक ग्लिम्सवाला व्हिडिओ किंवा एक प्रॉपर्टी शूटचा व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामवरती आज अपलोड करतोय. तर इंस्टाग्राम ID इथे आहे, जाऊन एकदा चेकआउट करा. जर तुम्हाला हवं आहे की तुमची प्रॉपर्टी, तुमचं विला किंवा तुमची काय साईट आहे ती जर शूट करून हवी असेल, व्हिडिओ हवा असेल, तर DM करा मला अँड वी विल टॉक इट आउट. कसं काय होतंय ते बघूयात. अँड तुम्हाला एक मस्त छान व्हिडिओ, काय बोलतात त्याला, पब्लिसिटी किंवा काय बोलतात प्रमोशनसाठी तुम्ही यूज करू शकता त्याला, कारण आजकाल व्हिडिओज आणि रील्स खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. सो आता व्लॉग लाईव्ह करू आणि तो व्हिडिओ मी अपलोड करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय द वे, चाय की चुस्की लेते. दररोज आपण ब्लॅक कॉफी पितो विदाउट शुगर, आज चहा कडक. घशाला जो आराम भेटतोय ना भाई, नेक्स्ट लेवल. लोक इंजेक्शनला घाबरतात कारण दुखतं, ते असं टोचायचं असतं वगैरे वगैरे, पण माझं रिझन काहीतरी वेगळंच आहे. माझ्या हाताच्या नसा आहेत ना, भेटतच नाही पहिली गोष्ट तर इंजेक्शन द्यायला. काय माहिती का, वर्कआउट वगैरे करतो तरी पण नाही भेटत. मला बरेच नर्स लोक कंप्लेंट करतात की तुझ्या नसाच भेटत नाही पाहिजे दरवेळेस गेले तरी. आणि द मेन रिझन इज की बघा, हे असं होतं माझ्या हाताला. बघा आता इथे दिलंय इंजेक्शन, हे काळ निळं झालंय, हे डॉट्स दिसतात ते तुम्हाला, ते काळ निळं झालंय. ते आता तरी थोडंसं वसरलंय, बट काल तर एकदम असं एकदम डार्क काळं निळं झालं होतं. बघा आता 1x मध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा कसं दिसतंय ते. आता लाईटमध्ये एवढं दिसून नाही येते, बट ते ना दुखतं थोडं, म्हणजे असं हात वगैरे बेंड वगैरे करायला लागलं ना की मग दुखतं थोडं आणि मग तो त्रास होतो. म्हणून मला ते इंजेक्शन्स ना अजिबात आवडत नाही. मग त्यामुळे मला वर्कआउटमध्ये पण त्रास होतो. मग त्यापेक्षा मग ते नाही घेतलेलं ते बरं यार. मस्त पापड्यांचा कार्यक्रम चालू आहे. मम्मी बनवते उपासाच्या शाबू तांदळाच्या पापड्या आणि आपण आता बघूयात की जेवायला काय बनवलेलं आहे. इथे तर आहे ओ हो पाव भाजी अँड हिअर आर द पाव्स. आणि मस्त पैकी आता पावभाजी खाऊ आपण. मस्त व्लॉग बघता बघता आपण खाऊयात पावभाजी. पावभाजी खाऊन जे मी झोपलोय ना, ते डायरेक्ट आत्ता उठलोय. आता वाजलेत किती माहिती आहे का, 1:28 झालेत आणि आपल्याला लागली आहे ड्युटी. हे जे इथं वाळत घातलंय ना पापड्या, आणि तिकडे काय आहे, गहू आहेत का बाजरी आहे, ज्वारी, हां ज्वारी आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे कारण इकडे कावळे येतात खूपच. सो आता इथे बसल्या बसल्या आपण संभळ वाजू आणि प्रॅक्टिस करू. अक्षय हे इकडे वरती येतो का, वरती का जायचंय तुला? काय घेऊन चालला, पंखा देतो का मग घरामध्ये टोपी? तर काल आपण जी टोपी घेतलेली ना ती अक्षयच्या गाडीमध्येच राहिलेली, तर ती द्यायला आलाय तो आता. बघा
100 हाय कर तिथून असा दे ना आवाज दे. हा चालेल थँक्यू. तो पण जरा कामामध्ये त्यामुळे वरती नाही येऊ शकत आणि मी आता परत खाली जाणार, परत वरती येणार त्यापेक्षा. व्हिडिओज बघून कमाल शिकणं इज नॉट इझी ॲट ऑल, कारण स्लो करावं लागतं आणि त्यामध्ये पण मग ते बीट आणि जे मुवमेंट आहे ते मॅच नाही होत. सो फिगर आउट करावं लागतं. सो खूप टाइम लागतो. थोडं शिकायचं ट्राय करतोय, बट कोण असेल तर प्लीज या कमेंट करा आणि सांगा. औषधांनी तर काही झालं नाही. मला असं वाटतं की आता एकदा स्टीम घेऊन ट्राय करावं, म्हणजे प्रॉपर स्टीम घेऊन रेस्ट डायरेक्ट झोपून जातो. बघूयात की असं होतं का. कफ जास्त वाढलाय आणि नाक आहे ना, नाक जाम झाले, त्यामुळे इरिटेशन खूप जास्त होती. सो दिस हेल्प्स. इट इज लुकिंग डिस्गस्टिंग बट सॉरी. आता झोपतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय. टाइम चेक मंडळी. इट्स 4:56. ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आत्ता जस्ट उठलोय. चेहऱ्यावरनं कळत असेल थोडं फ्रेश वाटते आता. स्टीम घेऊन झोपणं वॉज द बेस्ट आयडिया, कारण त्याने मस्त घाम फुटला आणि एकदम म्हणजे ते सर्दीवालं जे असतं ना ते निघून गेलं आय गेस. आय होप सो ते कंटिन्यूज. डोकं थोडंसं जड आहे बट ठीक आहे. डोकं आणि जॉईंट्स दुखतात माझे थोडे बट ते ओव्हर द टाइम ते होईल नीट. सो आता उठलोय, फ्रेश होतो, जरा खातो कारण भूक लागली आहे. खातो आणि त्यानंतर मग थोड्या वेळानंतर आपण वर्कआउट करू. भाई वर्कआउट इम्पॉर्टंट आहे. सकाळी केला नव्हता बट आता करणं इम्पॉर्टंट आहे, नाही तर मग अजून अंग दुखेल. सो येस, दिस इज द प्लॅन. टाइम चेक मंडळी. आता 6 वाजलेत. पटापट वर्कआउट करून घेऊ. जास्त नाही करायचं, स्किपिंग वगैरे करायची आहे आणि शोल्डर वर्कआउट आहे आज. सो शोल्डर्स मारूयात. डन विथ द वर्कआउट. थोडं बरं वाटते, जरा बॉडी वॉर्म झाली आहे ना, तर आतून एकदम मस्त वाटते आणि आपलं वर्कआउट पण स्किप नाही झाला. सो ती एक बेस्ट पार्ट आहे. तर हा व्लॉग इथेच थांबूयात. आजारपण दाखवलं मी या व्लॉगमध्ये, बट आय हॅव ट्राईड टू मेक इट इंटरेस्टिंग. आय होप सो यू गाईज लाईक इट. जर असेच व्लॉग्स बघायला आवडतंय, तुम्हाला माझ्या लाईफमध्ये काय चाललंय ते बघायला आवडतंय, मी जे दाखवतोय ते बघायला आवडतंय, तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे अजून ग्रो होईल चॅनल. जसं जसे नंबर्स वाढतील ना तसं माझं कॉन्फिडन्स पण वाढेल आणि मला अजून कॉन्टेंट बनवण्याची इच्छा पण जागृत होईल. सो करा, सबस्क्राईब करा, एंगेजमेंट वाढवा, कमेंट नक्की करा तुम्हाला काय वाटतं. आणि तुम्हाला जर काही चॅलेंजेस करूशी वाटतं, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणते चॅलेंजेस करावे, तर ते चॅलेंजेस कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे मग आपण तसे व्लॉग्ससुद्धा बनवूयात. सो दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. आय होप सो यू गाईज लाईक्ड इट. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजला सांगा. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय. आणि मी तुम्हाला बोलत होतो ना इंजेक्शनने ते काळं निळं होतं, ते तेव्हा नीट नव्हतं दिसत, बट आता बघा आता कसं दिसतं, एकदम खतरनाक आहे का नाही. विश दिले मला, विश. चला बाय.